परमेश्वराच्या या यात्रेनिमित्त हिमायतनगर शहरामध्ये भव्य शंकरपट स्पर्धा आणि यात्रेत भरगच्च असे विविध कार्यक्रम परमेश्वर ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी होत असतात. या कमिटीचे उपाध्यक्ष श्री महावीर शेठ, त्याचबरोबर सचिव अनंतरावजी देवकते साहेब आणि सर्व परमेश्वर कमिटी. अधिवेशनाला एक दिवसाची दांडी मारून इथं फक्त यात्रा बघण्यासाठी आलो आणि सगळ्या शंकरपट यात्रा कमिटीच्या अध्यक्षाचा आणि परमेश्वर ट्रस्टच्या सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचं म्हणणं होतं की यात्रेला या म्हणून. आणि आज आता आपल्याला 2 वाजून गेले. खर तर आपण बैलजोडी मालक एवढ्या उन्हातान्हात, त्याच्यामुळं फक्त मी शुभेच्छा देणार आहे. त्याचबरोबर सर्व आमचे प्रतापरावजी देशमुख साहेब आणि सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, सगळे सर्व पक्षीय जमलेले सर्व शेतकरी बांधव, महाराष्ट्रातून ज्यांनी या शंकरपट स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेली सर्व बैलजोडी मालक, शंकरपट ज्यांनी आयोजन केलं, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषरावजी गाजेवार, उपाध्यक्ष ह्या समितीचे ज्ञानेश्वररावजी शिंदे, सचिव तथा चेअरमन प्रवीणजी शिंदे, कोषाध्यक्ष श्याम पाटील, सहसचिव गजानरावजी हरडपकर आणि सर्व आदरणीय व्यासपीठ. खर तर आता मी बघितलं परमेश्वर कमिटीच्या बाबतीत एवढा नियोजन सूक्ष्म असते. कधी आमचा राजकीय कार्यक्रम असला तरी कोणालाही पावती फाडल्याशिवाय तिथं काही कुठलाही कार्यक्रम असो, त्यांची शिस्त म्हणजे शिस्त. आता सुद्धा मी सत्कार करते वेळेस बघितलं की त्यांनी जे आता उन्हाळा पुढच्या काळात आजच सुद्धा आता उन्हाच्या झळा आपल्याला पोहोचवले आहेत. सत्कार कसा केला की पांढऱ्या टावेलानं. आम्ही जर हे 2-4 लोकप्रतिनिधी जर सोडले, आम्हाला शाली ठेवल्या आणि बाकीच्या मंडळीला म्हणजे हे 50 रुपयाची 100 रुपयाची शाल घेतो, परंतु ती काय पायालाही पुरत नाही, नांगालाही पुरत नाही, फक्त सत्कारापुरतीच राहते. परंतु त्याचा पूर्ण उपयोग हो एवढा यांचा दूरदृष्टिकोन आहे. माझं लक्ष होतं सत्कार करते वेळेस एक छानशी भगवान परमेश्वराची मूर्ती दिली, म्हणजे प्रतिमा दिली आणि त्यांच्यासोबत टावेल दिला, म्हणजे जेणेकरून प्रत्येक गोष्टीचा वापर व्हावा. आज ह्या समोरच्या शासकीय इमारती आहेत, न्यायालय असेल, बाजूला तहसीलची इमारत असेल, परमेश्वर ट्रस्टच्या वतीनं 8 एकर जागा शासनाला दिली आणि उर्वरित ही जागा मी आत्ताच या ट्रस्टचे परमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर शेठ यांच्याशी सोबत चर्चा करते वेळेस मला सुद्धा माहित नव्हतं की जमीन परमेश्वर ट्रस्टची आहे एवढी हायवे लगत, आणि भविष्यात इथं काहीतरी मोठं एक गार्डन किंवा आपल्या तालुक्यातल्या लोकांना एक क्षण आपला मायमाऊलीला किंवा सर्वच इथल्या भाविक भक्तांना इथं विरंगुळा करण्यासाठी किंवा गावालगत एक मोठं गार्डन उभारावं असा त्यांचा दृष्टिकोन आहे. हेच औचित्य साधून परवा सुद्धा मी शेवटच्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आलो होतो. त्या दिवशी सुद्धा परमेश्वर ट्रस्टच्या सगळ्या
मंडळीसोबत चर्चा झाली. आपलं तीर्थक्षेत्र हे क दर्जा असलेला आहे. मी कालच एक पत्र तयार केलं आणि शंभूराजे देसाई यांच्याकडे दिलं की क मधून ब मध्ये घेण्यासाठी, आणि त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे येते. त्याच्यानंतर आपल्याकडून दरवर्षी इथं 1 लाख भाविक यात्रेला दर्शनासाठी येतात. त्यांचं नियोजन करून त्यांचे फोटो वगैरे लागून सगळे एसपीचा, पोलीस अधीक्षकांचा रिपोर्ट घेऊन ते परत आपल्याला ग्रामविकास मंत्री गोरे साहेबांकडे नेऊन द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपलं ब मध्ये नाव आल्याच्या नंतर आपल्या देवस्थानला 5 कोटी रुपयाचं इथं डेव्हलपसाठी, मग जे काय कमिटी करेल, कमिटी जे निर्णय घेईल त्याच्यासाठी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 5 कोटी रुपये आम्ही आणून देऊ असा शब्द या परमेश्वर यात्रेनिमित्त देतो. याच्या उपर सुद्धा ब आल्याच्या नंतर परत एकदा शंभूराजे देसाई या महाराष्ट्राचे जे पर्यटन मंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन केंद्र सरकारला प्रसाद नावाची योजना आहे, त्या योजनेमधून टप्प्याटप्प्यानं 100 कोटी रुपयापर्यंत आपल्याला आपल्या देवस्थानसाठी निधी आणता येते. त्याच्यासाठी सुद्धा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. यश अपयश नंतर बघू, परंतु प्रयत्न केल्यावर काहीतरी मिळतेच. आणि पहिले ब मध्ये देवस्थान आणून 5 कोटी रुपयाचं मी इथं आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो. परत एकदा परमेश्वर ट्रस्टच्या वतीनं व शंकरपट समितीच्या वतीनं या कार्यक्रमाला मला बोलवलं. आमचा सर्वांचा मंचावरील आदर सत्कार केला. त्याबद्दल मी परमेश्वर कमिटीवर शंकरपट यात्रा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गादीवार साहेब, ज्ञानेश्वरराव, त्यांची सर्व कमिटी सदस्य यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व सर्व आलेल्या महाराष्ट्रातून बैलजोडी मालक व शेतकरी बांधवांना, यात्रेकरूंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि खरंच परमेश्वराचा उभ्या अवतार, जे महादेव आपण मूर्तीचे बघितले, परंतु पूर्ण देशामध्ये उभ्या अवस्थेत जे महादेवाचंच रूप परमेश्वर हे आपल्याला फक्त आपल्या हिमायतनगर परमेश्वर मंदिराच्या रूपानं आपल्याला दर्शन घेण्याचा सर्वांनाच एक आशीर्वाद रूपी लाभ मिळते. हे सर्व आपले भाग्य. परत एकदा आलेल्या सर्व यात्रेकरूंना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो.